गुन्हेगाराला फाशीच झाली ठीक आहे. पाहिजे आणि ती लवकर झाली पाहिजे असं म्हणणं. बजरंग सोनावणेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि करुणा मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत. करुणाताई, थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देत आहेत. तुम्ही भाकीत देखील केलं होतं, प्रतिक्रिया आपली. 100% मी तो 2 दिवस सांगितला आहे. माझी फेसबुक पोस्ट टाकली रात्री 12:12 वर मी फेसबुक पोस्ट टाकलेली आहे. ते राजीनामा होणे काल होणार होता, पण सॉरी वेळ लागली. आज किंवा काल पर्यंत 100% होणार आहे. आणि जसं की आज जे पूर्ण महाराष्ट्र राजीनामा मागत आहे, पण तुम्ही बघू शकता हे लोकांची क्रूरताची जे मी सहन करत आहे गेले 3 वर्ष. मी 27/11/2024 इलेक्शन कमिशनला, राहुल नार्वेकरजीला, राज्यपाल साहेबांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना शपथ घेऊ देऊ नका, क्योंकि अशी क्रूर प्रवृत्तीचे लोक, मला माहिती आहे ना कसे मंत्रिपदाचा गैरवापर चालू आहे, सगळं मी बघते. त्याच्यासाठी मी ही निवेदन दिला होता. आज देवानी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. फक्त मंत्रिपदाचा राजीनामा पुरेसा आहे एवढ्या मोठ्या प्रकरणासाठी? नाही. आणि त्यांची जी मागणी होती जनताची ते आहेच आहेत, पण वाल्मिक ज्यावेळी सरेंडर झाला होता त्यांनी स्वतः सांगितलं होतं की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे. धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होतं की फाशीची सजा झाली पाहिजे. तो हे लोकांची स्वतःची मागणी पूर्ण करा. आणि जसं की एक काल फोटो समोर आलेला आहे, संतोष देशमुख भाऊचे निधनानंतर ते व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे. तो माझी अशी मागणी राहील आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे पुढे की हे 10 के 10 जे कल्प्रिट आहे, त्याच्यामध्ये दोषी लोक आहे, त्यांना उभे करून जनताचे समोर त्यांच्या तोंडावर लघवी करवावण्या लागेल. या सगळ्यामध्ये करुणाताई मुद्दा असा आहे की राजकीय वरद हस्ताशिवाय, म्हणजे राजकीय पाठिंबा असल्याशिवाय कोणीही एवढं नीच कृत्य किंवा बेधडकपणे अशी मारहाण करू शकणार नाही. आणि याचा रोख सगळा आहे तो धनंजय मुंडेंकडे. मागे आपण बोललेला तेव्हा धनंजय मुंडे यात थेट सहभागी नसतील असं तुम्ही म्हणाला होतात, पण राजकीय पाठबळाशिवाय हे एवढं कृत्य करणं शक्य नाही. आता काय वाटतं आपल्याला? नाही, थेट सहभागी नाही असतील. मी आता पण हेच सांगते की डायरेक्ट त्यांच्या काहीही कनेक्शन नाही. त्यांना विचारून ते सगळं कृत्य केलं गेलेलं नाहीये. पण हे लोकांच्या डोक्यामध्ये, जसे ही गुंड गँग आहे, आणखीन खूप मोठी गुंड गँग आहे, तो हे सगळे लोकांच्या डोक्यामध्ये एक तरी तो आहे ना, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मध्ये एक तरी आहे की जरी आम्ही काय केला, तो मंत्री महोदय आहे ना पाठीमागे, त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की त्यांच्या पाठबळ आहे. पण डायरेक्टली धनंजय मुंडे एक मच्छर सुद्धा मारू शकत नाही. ते मी जे खरं आहे ते खरं बोलणार. ठीक आहे. करुणाताई, आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आपल्या माणसाकरवी ते मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देतील. कालच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यावरती एकमत झाल्याचं कळतंय. थोड्याच वेळात धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराड क्रमांक 1 चा आरोपी आहे आणि नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे आज राजीनामा देतील. आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या